नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। परभणी प्रकरणी उद्या 16 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। परभणी येथील संविधान विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या निषेधार्थ आंदोलने झाली। या आंदोलनानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून शेकडो अनुयायांना अटक केली होती। अटकेत असलेल्या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत दुर्दैवाने मृत्यू झाला आहे। याचा रिपब्लिकन सेनेने तीव्र शब्दात निषेध केला आहे। मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी। अटक करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांना सोडून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत। मृत्यू घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। उद्या 16 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे। हा बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि महाराष्ट्र बंद मध्ये जनतेने सहभागी होऊन अन्यायकारक घटनेचा संविधानिक मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे। ते काय म्हणाले माध्यमांशी बोलताना ते आपण या व्हिडिओतून पाहू। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे। आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या। आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत। आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा, एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।